लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जन्मदिनी भव्य आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर। नमस्कार, बातमी आहे नाशिक मधून। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम महिला कार्यकारिणी आयोजित महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त 5 मे रोजी भव्य नेत्र व आरोग्य शिबिराचे आयोजन जेल रोड येथील तथागत बुद्ध विहारात करण्यात आले होते। या शिबिरात असंख्य महिलांनी आपले नेत्र व आरोग्य तपासणी करून घेतली। या शिबिराचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम सर्व महिला कार्यकारिणीने केले होते। यावेळी 10 दिवसीय उपासिका शिबिरास प्रशिक्षणार्थी बसलेल्या महिलांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेखा लोखंडे नाशिक जिल्हा अध्यक्ष या होत्या। सदर शिबिरास प्रशिक्षिका म्हणून केंद्रीय शिक्षिका राजश्री सरावदे यांनी महिलांना मार्गदर्शन केले। यावेळी महिला अध्यक्षा सुरेखा लोखंडे, मीना साळवे, सविता पवार, मंगल वाघमारे, रेखा दिवे, वैशाली आठवले, वनिता मोरे, अलका दोंदे, सरिता जगताप, वंदना निकम, कमल लोखंडे, माधुरी निकम, वर्षा वनीस, चंद्रकला गांगुर्डे, सरचिटणीस शरद भोगे, रत्नाकर साळवे, महेंद्र निकम, प्रकाश मोरे, प्रकाश जगताप, मनोज मोरे आदीसह धम्म उपासक महिला उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आलेले आहेत आणि आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा महिला कार्यकारिणीच्या अध्यक्षा त्यासाठी सर्वतोपरी राज्याला, संस्थेला, केंद्राला सहकार्य करणार आहेत। सर्व तशा तत्पर निवडलेले आहेत आपण। त्यांचे सर्व प्रयत्न आता यशस्वी होण्याच्या मार्गावर कार्यरत झालेले आहेत। आपण किती जरी आपण समाजाचं आचरण किंवा समाजाचा उद्धार करण्याचा विचार जरी केला तर आपल्या मागे ही लोक होती ज्याच्यामुळे समाजाचा उद्धार झाला। बाबासाहेब, रमाई, भीमाई आणि त्यांचा वारसा चालवणारी आमची महाउपासिका मीराताई आंबेडकर। मीराताई आंबेडकर, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। सर्व आदर्शांना वंदन, सर्वांना सविनय जय भीम। आज आपण महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या आदेशाप्रमाणे सर्व महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये उपासिका शिबिर, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेतील जी 24 प्रकारची शिबिर आहेत आणि पर्यटन हे सर्व राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचप्रमाणे त्याच अनुषंगाने आज नाशिक जिल्हा पश्चिमने 28 एप्रिल ते आज 5 मे पर्यंत 10 दिवसाचे उपासिका शिबिर राबवलेले आहे। त्यामध्ये संस्थेने नेमून दिलेले जवळजवळ 18 विषयांचे इथं शिकवले गेलेले आहेत आणि सर्व जणींनी त्यावर छान परीक्षा दिलेली आहे। मनोगत पण त्यांचे व्यवस्थित झालेले आहे आणि त्या विषयासंबंधी त्यांना सर्व प्रकारचे ज्ञान देण्यात आलेले आहेत। ते विषय असे आहेत: बाबासाहेब चरित्र, भगवान बुद्ध चरित्र, रमाईचं चरित्र, संस्थेचं कार्य जे कशा प्रकारे चाललेले आहे आणि सर्व धम्मातले छोटे छोटे विषय, अष्टांग मार्ग असेल, दशपारमिता असेल, धम्म अधम्म सधम्म असेल, आपले बौद्धांचे सर्व सण आणि मंगल दिन असतील, आपली पवित्र स्थळे असतील जिथे सर्वांनी याची देही याची डोळा ते स्थळ पाहण्यासाठी गेलंच पाहिजे। प्रत्येकाने आपल्या सर्व बौद्ध समाजाचं हे आद्य कर्तव्य आहे। आणि आपल्या शिबिराच्या 9व्या दिवशी आपला समाज कसा मागच्याच भीम के लगते जिगर आधे इधर आणि आधे उधर आहेत त्यावर प्रकाश टाकण्यासाठी अंधश्रद्धा आणि बुवाबाजी हा शेवटचा विषय संस्थेने ठेवलेला आहे। तो विषय आपण सर्व प्रयोगांशी सर्व सत्य असत्य सिद्ध करून दाखवलेला आहे। आपला धम्म हा अज्ञानवादी नसून विज्ञानवादी आहे हे सर्व समाजाला पटवण्यासाठी त्याचं बरेच जणांनी शूटिंग पण केलेलं आहे। ते सर्वांनी व्हायरल करावं म्हणजे प्रत्येकाला त्या गोष्टी कळतील आणि आपण सर्व जे काय मागे कर्मकांड हे करत होतो, बाबा बुवांच्या मागे लागत होतो, ते सगळं सोडून आता आपण धम्माच्या मार्गावर आचरण करायचे। सर्वजण आता संस्थेत प्रवेश केलेला सर्व जणींनी, ह्या उपासिकांनी, आणि आचरो परम धम्म हे संस्थेचं ब्रीद वाक्य आहे
आणि धम्मात आपल्याला आचरणच शिकवलेलं आहे. जिच्या हाती धम्माची दोरी ती जगाचा उद्धार करी, या उक्तीचं आपल्या महाउपासिका मीराताई आंबेडकरांनी उलट सांगितलेलं आहे की जिच्या हाती धम्माची शिदोरी तीच जगाचा उद्धार करेल. आणि महिला ही चालतं बोलतं संस्कार विद्यापीठ आहे. पुढची पिढी घडवण्यासाठी आपल्याला सर्वतोपरी धम्माचा रथ पुढे नेण्यासाठी आमची प्रत्येक महिला उपासिका आता सज्ज झालेली आहे. प्रत्येक देशात आणि महाराष्ट्रात जवळजवळ आजपर्यंत जवळजवळ 50 ते 100 शिबिरं सध्या चालू आहेत. वाढदिवसानिमित्त मीराताईंचा हा 90वा वाढदिवस कमीत कमी महाराष्ट्रात या वर्षभरात 90 तरी उपासिका आणि महिलांची सर्व प्रकारची शिबिरं, महिलांना समता सैनिक दलाचं शिबिर देऊन प्रत्येकीला सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि ते आम्ही सर्वांच्या साथीनं, आमच्या एकट्यानी किंवा कुठलंही कार्य एकट्यानी सिद्ध होत नाही, सर्व जिल्ह्यांच्या महिला कार्यकारिणीच्या साथीने आम्ही हे यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे 4 मे 1955 आमच्या संस्थेच्या रजिस्ट्रेशनचा आता 4 मे कालच झालेला आहे. त्या दिवशी 70वा वर्धापन दिन होता. त्यानुसारही आम्ही कमीत कमी 70 तरी बाकीची शिबिरं लावण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जो संकल्प भीमराव साहेबांनी सोडलेला आहे, महाराष्ट्र राज्यातले 1927 जे समता सैनिक दल स्थापन झालं, त्या समता सैनिक दलाचे सैनिक हे महाडला 2027 1 लाख सैनिक संविधान के सम्मान में समता सैनिक मैदान में आने वाले है. हा संकल्प आणि विहार जोडण्याचा संकल्प आम्ही पूर्ण करण्याचा आमच्या प्रयत्नांनी आटोकाट प्रयत्न करणार आहे. आणि आता महिलांच्या हाती ही जबाबदारी दिलेली आहे. महिलांनी पदर खोचून आणि कंबर कसून कामाला सुरुवात केलेली आहे. कुठल्याही संस्थेची या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास महिला समर्थ आहेत. कधीही आपण मागे नाही हे सिद्ध करण्यास सर्वजणी आता तयार. आदर्शांना वंदन. त्याचप्रमाणे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा, आता सध्या त्यांच्याकडे संरक्षण विभागाचा विभाग आहे, अशा आमच्या महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आम्हाला वरून आलेल्या आदेशानुसार ताई साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला जे आदेश होते की तुम्ही शिबिर राबवा, तर मी सुरेखा लोखंडे जिल्हा अध्यक्ष आणि माझी संपूर्ण कार्यकारिणी या सगळ्यांच्या वतीने आम्ही ताई साहेबांच्या वाढदिवसानिमित्त उपासिका शिबिरं, त्याचप्रमाणे सैनिक शिबिरं आणि आज खास करून म्हणजे ताई साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आम्ही लावलेलं आहे. आणि यामध्ये आम्ही चांगले तज्ज्ञ डॉक्टर बोलवून त्यांच्याकडनं संपूर्ण बॉडी चेकअप आणि डोळ्यांचं नेत्र चेकअप असे आम्ही 2 शिबिरं लावलेत. त्याचप्रमाणे आज आपण जे 28 तारखेला शिबिर सुरू केलं होतं त्याचा सांगता समारोह पण आपण आज घेणार आहोत ताई साहेबांच्या वाढदिवसानिमित्त. त्याचप्रमाणे आपण ट्रॅक्शन रेल्वे गेट इथे सुद्धा आज ताई साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण शिबिराची सुरुवात करत आहोत, महिला उपासिका शिबिराची. तर ह्या प्रकारे आम्ही ताईंना वाढदिवसानिमित्त आम्ही आमच्याकडनं हे जे आम्हाला आलेले आहे वरतून आदेश, त्याचं आम्ही पालन करून ताई साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे कार्यक्रम राबवत आहोत. आणि संस्थेचे अशाच प्रकारे आम्हाला आदेश आले, आम्ही त्याचं पूर्णपणे पालन करण्याचा प्रयत्न करू. मी जिल्हा अध्यक्ष नात्याने ही ग्वाही देते की इथून पुढे जेही आम्हाला आदेश येतील ते आम्ही नीतिनियमाने पाळणार आहोत. आणि जास्तीत जास्त जिल्ह्याच्या वतीने सैनिक तयार करणार आणि उपासिका तयार करणार आम्ही, अशी मी सगळ्यांच्या वतीने ग्वाही देते. कारण संपूर्ण कार्यकारिणी माझी मनापासून कामाला लागलेली आहे, त्याबद्दल सगळ्यांचे मी इथे आभार व्यक्त करते. आणि आज सांगता समारोपाला सगळ्या ज्या महिला इथं उपस्थित होत्या त्यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि ताई साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अखंड भारतातील अखंड जे आहे सगळ्या आमच्या महिला कमिटी सगळ्यांना लाख शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. जय भीम, नमो बुद्धाय. रिपब्लिकन वार्तासाठी नाशिक रोड प्रतिनिधी रवींद्र जाधव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.